यांनी पैशावरती किंमत करतो आपली, म्हणजे आपली बैल पळत नाही. बैल पळाल्यानंतर माणूस आपल्याला ज्ञान देतो. असं नाही तसं कर, तसं नाही असं कर. बैलात ना पहिले तुम्ही काय घंटा करणार आहेत. मित्रांनो, सेमी 4चा निकाल पेंडिंग आहे, अजून झाला नाही. तर बघूया काय विषय. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर अड्ड्यात मी आता पोचलो. जस्ट 3 वाजलेत. सेमी आता चालू होणार आहे आणि खूप लेट आलो आहे, कामावरून आलो डायरेक्ट. तर तुम्हाला मजा देण्यासाठी तर आता मामाने मी आलो आहे. मामा आता गाडी पार्क करतो आहे. तातू मामा मी आलो आहे. तर मामा, कसं वाटतं थारचं आयोजन? बघूया आता कसं काय येते. तर कोण जिंकणार थार आज? कोणतं सर्जान लखन. तर बघूया नक्कीच कोण जिंकताय. खूप मजा येणार आहे आज. थारचं बक्षीस कोण नेत आहे ते. तर पब्लिक वगैरे गाड्या बिड्या खूप आल्यात. तर आता मैदानात जाऊन दाखवूया कोणते नंदी आलेत ते. म्हणजे भरपूर झाले. तुम्हाला तर ब्लॉग पडला असतील आधीच कोणते नंदी आलेत आणि गटपास वगैरे कोणतं झालेत ते. चला तरी पण दाखवूया. आता मान्यभाई पिंपलेकरांचा तर लगेच आपलं दर्शन झालं. ही त्यांची गँग पिपू. तर पाहू शकता नक्कीच एक शर्यतीमधला एक वादला आपला हरवला आहे. म्हणजे तो म्हणजे बगीरा पाहू शकता. तर खूप पाहू शकता कसं बॅनर वगैरे आणलं आहे. खरंच हे एक वादळ गेलं आहे आपल्या शर्यती क्षेत्रामधलं. चायना ग्रुप मानवलीकरांचा बगीरा आणि रायफल पण बरेचसे नंदी आता आपल्याला सोडून गेलेत. त्यांना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली. बघूया आता कोणते नंदी आहेत, कसं काय गट सेमी कसं काय आहे. तर मित्रांनो पाहू शकता भरपूर सारे नंदी आता खाली येत आहेत. तिथे मग अशी दादा सरकारची म्हणजे पंढरीशेठ फडके यांचा खाली गेला आहे आणि बाकासूर मथुर वगैरे आता नक्कीच खाली येतील. जिथे गर्दी तिथेच नंदी मोठे लक्षात ठेवा. आता सर्व खाली आले आणि अर्धे गेले तिकडे सावलीत थांबायला आणि खूप कडक ऊन आहे. त्या उन्हात नंदीला उभं ठेवणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. त्यासाठी सावलीत गेलेत. पाहू शकता इथे नक्कीच बगीरा असता तर आपल्याला इथे दिसला असता. सेमीमध्ये कुठेतरी त्याची कमी भासते आपल्याला शर्यती क्षेत्रामध्ये. मित्रांनो पाहू शकता अख्खं पब्लिकचं लक्ष वेधून घेतलंय लाडक्या बकासुराने. मार्गा पाहू शकता बकासूरचा प्रेम आहे सगळ्यांच्या. किती प्रेम आहे बकासूरवरती. किती पब्लिक आले असं बोल. पंढरीशेठ फडके यांच्या नावाला बहार आणणारा सर्जा पाहू शकता. यांचा 10 सर्जा खूप आठवण येते पंढरीशेठ फडके यांची, कारण की त्यांचं पुन्हा एकदा नाव रोशन करायला येते सर्जाने. आणि बघू शकता सर्जा अजून असेल, रोमन असेल आणि आता इकडे आपण पाहू शकतो बकासूरला मथुर वगैरे गोडचा सर्जा अजून तिकडे जाऊन पाहू शकता. पब्लिकला आठवायला थोडा रागरोज करायला लागतोय, कारण की पब्लिक बकासूर पासून हलतच नाही. बघा बकासूरला हवा पण खाऊन देत नाही, एवढी पब्लिक त्याच्या भोवती वेळून बसलेली आहे. पाहू शकता फुल ॲग्रेसिव्ह दिसतो चित्र्या. फुल बघू शकता कसं शरीरदृष्टी आहे त्याची, खूपच भारी शरीरदृष्टी आहे. आणि आता आपण पाहायला गेलो तर बकासूर प्रेमी पाहू शकता. पण आता बकासूरला पाहायला गेलं तर थोडं शरीरदृष्टीने कमी दिसतोय. तर कुठेतरी नक्कीच बकासूर आता मोठ्या वेगाने पळतोय. आणि पाहू शकता ज्या नंदीने पुन्हा एकदा आठवण करून दिली निंबाळकर सरांची, त्यांचा सर्जा पाहू शकता. म्हणजे आता त्याची विक्री झालेली पण त्याच नावाने त्याला ओळखलं जातं. मित्रांनो
निंबाळकर सरांचा सर्जा पाहू शकता. पण एकदा अशी गाणी झालेली की सर्जा पाळलेला आताच झालेली लेटेस्टमध्ये सर्जा सुटून पाळलेला रानामध्ये, तर नक्कीच भेटला. आणि आता आपण जाऊया आपल्या अवघ्या महाराष्ट्राचं कालीच मथुर. चला, मामा तसा बक्कासूरचा फॅन आहे पण त्याला सर्व नंदींना भेटायला आवडतं, तर आपण पण जाऊया. तर मित्रांनो, आपण ज्या नंदीपाशी आलो त्याची ओळख सांगायला तर नकोच मला, फक्त दाखवलं बाद झालं, तुम्हाला लगेच समजायला पाहिजे. तर पब्लिकचं असं म्हणणं आहे की मुंबईची थार मुंबईमध्येच पाहिजे आणि ती म्हणजे मथुरने मिळवली पाहिजे. तर बघूया काय होतं ते. आणि आत्ता तर आपण सिकंदरना मथुरची एवन जोडी पाहतोय आणि पब्लिक मोठ्या प्रमाणात सेल्फी वगैरे घेते. आणि ड्रोन पण याच भोवती फिरतोय. आपण पाहतोय 778 पक्षा त्याने अवघ्या बैलगाडी क्षेत्रामध्ये प्रेक्षकांना वेड लावले तो म्हणजे पक्षा. आणि इकडे अर्जुन पण पाहू शकता. असे बहुतेक सारे नंदी आहेत, ते फुल ॲग्रेसिव्ह आहेत आणि आपल्या लवकर डोल्या खालून जात नाही. पण मी नक्कीच तुम्हाला दाखवणार असे छोटे मोठे नंदी. इथून एक पाहू शकता कशी गर्दी दिसते. गर्दी नसल्याशिवाय मजा आहे का? गर्दीलाच मजा आहे, तेव्हाच क्षेत्रातील बैलगाडी क्षेत्राची ओढ निर्माण होते. तर पाहू शकता दादा शर्यतप्रेमी एवढ्या उन्हात सर्व बघायला आलेत. तर पाहू शकता ती पब्लिक आहे. मित्रांनो, आता आपण जिथनं सुट्टी होते तिथे आपण आलोय. तर पाहू शकता तिथून जवळूनच सुट्टी होते. आणि कमिटी मेंबर गणेश जाड, सरदाबाई कांबळी सज्ज आहेत, ते लावत आहेत. त्यांना सपोर्ट करायला पाहिजे पब्लिकनी, बास एवढंच अपेक्षा असेल. त्यांना कमेंट पाहू शकता फुल तापलेले आहेत. तसं पब्लिक ऐकणार नाही जोपर्यंत चाबूक विरोध आहे तोपर्यंत. मित्रांनो पाहू शकता पहिल्या सेमीमध्ये पळणारे सोनूशेठ भोकवतराव यांचा सिकंदर आणि मथुर. मित्रांनो पाहू शकता सुट्टी मेकर आणि फुल ॲग्रेसिव्ह दिसतोय सिकंदर आणि मथुर. आणि त्याच्या साईडला भरपूर साऱ्या अशा बहुतेक बैलगाडी क्षेत्रातील चर्चेतील गाड्या आहेत. शांत बसा, सगळे बैल मांडून घ्या. सुट्टी मेकर हे राज्य संघाचे बाजूला शाकीर गाडी वाढली बघ. सुंदर अशा गाड्या पथात चला कुणाच्या या ठिकाणी 5व्या सेमीमध्ये नशीब दिसला तर शर्यत क्षेत्र स्वर्गीय पंढरनाथ कुशेगावच्या मैदानातील गेल्या वर्षीचा
आजचा हिंद केसरीचा मानकरी यंदा कर्जतकरांच्या मैदानातील फायनल. मित्रांनो पाहू शकता जो नंदी सर्वांना वेळ लावतो तो घोटचा सर्जा आणि लखन सेमीचा तास क्रमांक 4 मध्ये पडला आहे. लक्ष असू या सर्वांचं. खूप मजा येईल. आता आपण स्क्रीनच्या इथे आहेत आणि जवळच आपला इथं सुट्टीचा निकाल तिथे पण बघू आपण. मुरबाडचा गाडी आपली या ठिकाणी गाडी करून निघाली. गाडी सहा सुटला आणि सहामध्ये सुंदर अशी लढत दुर्वा उडाला. कोण होतं या ठिकाणी या गेल्या शिबिरला वन साइड तीन ठरला असा इकडे लेखवलाय. पलीकडे दोघांच्या अतिशय सर्जा ग्रुप खोट पनवेल या गाडीचा 1 नंबरला विजयच्या बैलगाडी मालकाचं त्यावरती मात्र चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे. सुंदर अशी गाडी पाहिली डावीला आणि 7 मध्ये सुंदर अशी फायनलला हार्दिक अभिनंदन. सुंदर अशी गाडी पाहिली उजवीला पाहिला नाचा प्रसन्न मोदी शेठ धुवा सुसार अर्णव शेठ साळुंके सागर शेठ कडरे आनंद आणि नगरसेवक निलेश शेठ चौधरी भिवंडी यांचा बकासूर पाळा आणि त्यांना पाहू शकता सर्व आकर्षण केलंय या थारने. 4 व्हीलर गाडी आणि 2 व्हीलर 4 व्हीलर बुलेट पाहू शकता. प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक असा नंबर वाईज थार मिळणार आहे. तर मित्रांनो पाहू शकता पब्लिक फुल पालाली आईच्या गावात. आई सोबत तो बघ तर मित्रांनो खूप आता लढत पाहायला मिळेल कारण की थारचा मानकरी कोण सांगू शकत नाही. आणि तिकडे मल्हार पळणार, तिकडे बाकासूर पळणार, गोडचा सर्जा पळणार, त्याच्यासोबत पळणार लखन आणि शंभूची पण गाडी पळणार सेमीमध्ये. सेमी 1 मध्ये जो टॉपमध्ये स्पीड लागला आणि निकाल घेतला फायनलसाठी पात्र झाली ती गाडी. आता लय फायनल पाहायला खूप मजा येणार रे. तर बघूया काय होतं ते फायनलला समजणार. कडला गाडी लागली तर थोडंसं जास्त जर पब्लिकमुळे जरा तो कमी पडेल. बघूया काय होतं तर पब्लिकचा बादशाह ठरतोय कोण. चला आता बघूया कोणतं. मित्रांनो दादा सारखा यांचं टॉप 2 रोमन आणि सर्जा. कसं शांत वाटतात पण शांतीत कार्यक्रम करतात. तर मित्रांनो आपला जिगरी यार भेटला पुन्हा एकदा शर्तीत. याचा अड्ड्यावर मागच्या वेळीच भेटलेलो. आता म्हणजे याचा काय बैल पळलं नाही त्यामुळे तो टाकला. तर तिकडे जुना मॉडेल आहे ना तो. जुना आहे का माहित नाही पण आहे बाबा. तर मित्रांनो बघूया कोण होईल तारचा मानकरी. सांगू शकत नाही. बैल होईल बोल ना बैल होईल. मला पाहिजे. मित्रांनो सेमी 4चा निकाल पेंडिंग आहे अजून झाला नाही. तर बघूया काय विषय. इकडे बघायला घेतलंय. तर मित्रांनो पाहू शकता नंदी सुटलेला आहे.
तर बाई आपला बघू शकता. तर कोण मारेल आजचा थार तुमचा मैदान बघा कोणता बॅन आहे. तर बघूया याची अपेक्षा पूर्ण होते का. तर मला तर वाटतं लखन नाही तर लखन भुंगा मारेल. तर बघूया तिकडे मल्हार पण आहे. खूप आटीडाटीची लढत पाहायला मिळणार आहे आता. चला आता गेल्या दाखवतो. चल रे. तर मित्रांनो पाहू शकता ज्या नंदीने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलाय तो लखन शांत कसा बसलाय. शांतीत क्रांती करेल का मित्रांनो. थारचा मानकरी होणार का लखन. लास्ट टाइम मी सर्जाला 26 जानेवारीच्या अड्ड्यात बघितलेलं देसाईला आणि आता पाहतोय. आणि त्याच्या साईडला 111 मल्हार विक्रमी खरेदी. शांत वाटतात ना शांतीत क्रांती ही येवन जोडी आता सर्जा आणि लखन. मित्रांनो काहीतरी इश्यू झालाय भांडणं झाल्यात वाटतंय. अड्डा फायनलचा पहिला ओव्हरला फायनलचा फेरा बघा. 7 बैलगाडी मालक आपलं नशीब आजमावतात. कोण थारचा मानकरी, कोण अल्टो गाडीचा मानकरी, कोण बुलेटचा आणि कोण स्प्लेंडर सिटी डिलक्सचा मालक. काही क्षणात सावली फायनलचा फेरा सुटला. सुंदर आशीर्वाद अलीकडे बच्या मध्ये लक्ष पहिला राहिला पक्ष परत त्यानंतर प्रवीण आणि आकाश मुंबईमध्ये आपला मत ठेवला. आपली पाहू शकता प्रसिद्ध युट्यूबर सँडियन यादव. म्हणजे यांनी पैशावरती किंमत करतो आपली. म्हणजे आपली पहिलं परत मागे सरकार संभाजीनगरवाल्यांनी आणि त्यांनी काय नाव घ्यायची
मध्ये तुम्ही तुमच्या वार्ड पुरता तुमच्या शहरापुरता तुम्ही मर्यादित आहेत, पण या बैलगाडी क्षेत्रामुळे तुम्ही 7 समुद्र पार तुमचं नाव जातो. एवढं लक्षात घ्या. माझ्या वडिलांनी जे केलंय ना तेच आम्ही पुढे त्यांचा जो वारसा आहे तो टिकून ठेवण्याचा मी माझे काका प्रवीण भाऊ राऊत आणि आकाश राऊत स्वतः आम्ही दोघं करत. हे लोक आम्हाला बैलगाडी क्षेत्रामध्ये खूप यांना असं वेगळं वाटतं. अरे खानदानी शौक आहे, खानदानी माणसं आहेत आम्ही. 3री पिढी आहे शांडी भाऊ, 3री-4थी पिढी आमची. आम्हाला बैलांचा नका सांगू. 2 बैल पळाल्यानंतर माणूस आपल्याला ज्ञान देतो. असं नाही तसं कर, तसं नाही असं कर. बैलत ना पहिले तुम्ही काय घंटा करणार आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या संडी भाऊ. माणसाचं दिमाग जिथं लावायचं तिथंच लावलं पाहिजे. दिमाग कुठंही लावून चालणार नाही. आज या नंदीनी ज्यांनी यांना कमी लेखला त्यांना आज उत्तर दिलं. आता थोडे उत्तर सांगा. कुठला सापडला हा नंदी आणि कशी खरेदी किंवा काय नाही ते सांगा. कुठला आहे हा नंदी? हा नंदी माझे एक मित्र आहेत गोपाल नांद्रे, त्यांनी हा मला नंदी दिलेला आहे. शंभू त्यांनी मला एकदा मी एक फार्म हाऊसला पार्टीला होतो, मित्राचा वाढदिवस होता, तिथं मला पाठवला. तिथे त्यांनी पाठवलं, दादा हा बैल तुला घ्यायचा आहे, तू घे बघ 1 नंबर होईल. तुला ठीक आहे. त्याच दिवशी सकाळी लगेच बैल सांगितलं भरायला. ऑब्जेक्शन घेतले गाडी आपले का गाडी ऑब्जेक्शन घेतली कसला काय माहित. मित्रांनो पाहूया आता काय होतं कमिटीमध्ये. लाईव्हला चेक करू. सुट्टी बसून तर तुम्हाला दाखवू आणि मग लागला तर निर्णय देऊ. फायनलला 1 तास राहिले, अजून 2 तास निर्णय द्यायला गेले तरी काही फरक नाही. आम्ही थांबायला तयार आहेत आणि पूर्ण कमिटी थांबवली. ते 1 नंबरचा शंका होती सचिन शेटला. मी गाडीच्या आतमध्ये जाताना सांगितलं मी खोटा निर्णय देणार नाही. हवं तर तुम्ही पैलवानला पाठवा, तिकडना निर्णय येतील ते आपण मान्य करू. सर्वांना सांगून व्हॅन मध्ये गेलो. मी गाडी चेक केली, तासातून पळाले. बैल देखील तासातून पळाले, चाक देखील तासातून आहे, पण तास पलटी झाला नाही. तास पलटीला गाडी बाद आहे. त्या गाडीचा निकाल 1 नंबर, तो 1च नंबर.